हॅलो गाईज, आपण डिस्कस करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा तुमचा सेकंड टॉपिक है और हाँ तुम्हारे एग्जाम में 20 मार्क्स में विचारा जाए. सो ये हमारा जो क्वाड्रैटिक इक्वेशन टॉपिक है वो 20 मार्क्स के लिए हमें एग्जाम में आने वाला है. वो ऑनलाइन रहे या ऑफलाइन रहे, दोनों के लिए वो 20 मार्क्स के लिए पूछा जाएगा. सो गाइज, सबसे पहले तो व्हाट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी दोन्ही लँग्वेज मध्ये बोलणार आहे, मराठी आणि हिंदी. ज्यांना जी व्यवस्थित वाटेल त्यांनी ऍक्सेप्ट करा. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन ची डेफिनेशन काय आहे? पहिला पॉइंट आहे तुमचा डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही म्हणता सर हे कशासाठी असेल, तर तुम्हाला एक एमसीक्यू विचारला जाईल किंवा तुम्हाला स्टेट म्हणून विचारलं जाते 1 मार्क साठी किंवा 2 मार्क साठी. क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टेट करा, म्हणजे सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन ची डेफिनेशन काय आहे. सो व्हाट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन याला मराठी मधनं काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे मराठी मधनं त्याला म्हणतो आपण वर्ग समीकरणे. हे 10th ला झाले, तुम्हाला माहिती आहे मला, तरी मी तुम्हाला सांगतोय. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणे. नावातच लपलंय वर्ग समीकरणे. ज्या इक्वेशन मध्ये वर्ग आहे त्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. वर्ग आहे म्हणजे तुम्ही म्हणणार मग त्याच्यात क्यूब असला, टू दी पॉवर 4 असला तर नाही. मॅक्सिमम इंडेक्स जास्तीत जास्त आणि कमीत कमी इंडेक्स सुद्धा म्हणजे घातांक हा 2च पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण. सो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन? द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल. एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन it has only one variable. The equation involving one variable, only one variable, and the maximum index of the variable is 2 is called as quadratic equation. What is mean by quadratic equation? Quadratic equation म्हणजे काय? एक असं समीकरण ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चल आहे आणि त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक हा किती आहे? 2 आहे. इंडेक्स म्हणजे घातांक, त्यालाच आपण वर्ग समीकरण म्हणतो. What is mean by quadratic equation? The equation involving one variable. Quadratic equation is what? The equation involving only one variable, and the maximum index of that variable is 2 is called as quadratic equation. For example, we have to write x square plus 5x plus 2 is equals to 0. So this equation is a quadratic equation. Yes, this is a quadratic equation. Why? Because is there only one variable. Quadratic equation च्या आपल्याकडे दोन कंडिशन आहेत. हम क्वाड्रेटिक इक्वेशन किसे कहते हैं? उसके दो कंडीशंस है. सबसे पहले वाली कंडीशन क्या है हमारे पास में? तो सबसे पहले वाली कंडीशन है ये पूरी इक्वेशन में सिर्फ एक ही वेरिएबल चाहिए. वो तो पूरा ये तो पूरा एक इक्वेशन x में रहेगा या फिर y में रहेगा या फिर m n o p q जो भी कोई अल्फाबेट्स रहेगा वो एक ही वेरिएबल में रहेगा पूरा इक्वेशन. ये पहली कंडीशन है. द इक्वेशन इन्वॉल्विंग वन वेरिएबल एंड द मैक्सिमम इंडेक्स दिस इज कॉल्ड एज इंडेक्स. द मैक्सिमम इंडेक्स ऑफ द वेरिएबल, maximum index of the variable is what? 2 is called as quadratic equation. So in this equation x is the only variable. In this equation x is the only variable and the maximum index of variable is 2. So therefore it is a quadratic equation. Okay guys, so quadratic equation म्हणजे काय? ज्या समीकरणामध्ये एकच चल आहे आणि त्याला जास्तीत जास्त घातांक हा 2 आहे त्याला quadratic equation म्हणायचं. मग डेफिनेशन पाठच करायचं. The equation involving one variable. Equation involving one variable and the maximum index of variable is what? 2 is called as quadratic equation. So the general form of quadratic equation is what? हा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय? ax² + bx + c is equals to 0. ax² + bx + c is equals to 0. This is the general form or standard form of quadratic equation. ax² + bx + c is equals to 0. a, b, c these are the real numbers. These are the real number. But a is not equals to 0. ज्यावेळेस a ची किंमत म्हणजे कधी पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये a ची किंमत कधी 0 नसते. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू कधी 0 नसते. मग तुम्ही म्हणणार सर 0 असली तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनच नाही. तुम्ही म्हणणार कसं? सपोज मी दिलं 0x² plus 3x minus 1 is equals to 0. Is there? Tell me. x² आहे त्याचा कोएफिशिएंट काय? 0 आहे. म्हणजे याचा अर्थ 0 * x² हे पूर्ण टर्म मिळाली 0. म्हणजे x² ची टर्मच अवेलेबल नसणार आहे तर त्यामुळे त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं नाही. ओके, ज्या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू 0 असते दॅट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
सो आता इथं बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सेकंड वन पाहून घ्या व्यवस्थित काय सांगतो. आता बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे. द इक्वेशन इन दिस इक्वेशन x is the only variable. In this equation x is the only variable. x is the only variable. x is the only variable and the maximum index of variable is what? 2 is called as quadratic equation. बरोबर आहे. x हे एकच व्हेरिएबल आहे आणि जास्तीत जास्त घातांक 2 आहे, त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. राईट आहे. मग ह्याचं कंपॅरिझन स्टँडर्ड फॉर्म सोबत करा. ax² + bx + c = 0 सोबत त्याचं कंपॅरिझन करा. इथं x² चा कोएफिशिएंट किती आहे? a आहे. x चा कोएफिशिएंट b आहे. ही कॉन्स्टंट टर्म आहे = 0. इथे x² चा कोएफिशिएंट 1 आहे, काही नसतो म्हणजे 1. x चा कोएफिशिएंट 5 आणि कॉन्स्टंट टर्म 2 आहे. म्हणजे याचा अर्थ a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू +5 आहे. मायनस असलं मायनस लिहायचं, प्लस असलं प्लस आणि c ची व्हॅल्यू 2. दॅट्स ऑल. सो कोणतंही इक्वेशन म्हणजे कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं आहे तर लक्षात ठेवायचं पहिले x² ची टर्म, मग x ची टर्म आणि मग कॉन्स्टंट टर्म आणि इज इक्वल्स टू राईट साइडला कधी पण काय पाहिजे? 0. जर समजा इकडच्या साइडला कोणती एखादी टर्म असेल तर उचलून इकडच्या साइडला शिफ्ट करून घ्यायचं. ओके. मग ax² + bx + c = 0 म्हणजे पहिले x² bx मग कॉन्स्टंट टर्म = 0 हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं. So what is meant by quadratic equation? The equation involving one variable and the maximum index of the variable is 2 is called as a quadratic equation. For example, आणखीन एक एक्झाम्पल घेतोय मी. सपोज मी इथे लिहिलं x³ + 5x² - 3x + 1 = 0. आता ह्या इक्वेशन मध्ये x is the only variable. दोन कंडिशन आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. It has only one variable. So is there x is the only variable. Second condition is maximum power of that variable is 2. So but is there the maximum power of that variable is what? 3, not 2. बरोबर आहे. मॅक्सिमम पॉवर किती? 3 आहे. म्हणून दिलेली इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. सो इन दिस इक्वेशन x is the only variable but the maximum index is 3. So therefore it is not a quadratic equation. Okay. समजलं क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन. त्याचा जनरल फॉर्म पाठ करून ठेवायचा. a b c हे रियल नंबर्स येतात आणि a is not equals to 0. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला दिलेलं आहे y² = 2y - 5. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? ऑफ कोर्स आहे. कारण एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्सिमम पॉवर हा 2 आहे, इंडेक्स 2 आहे. मग आपल्याला काय करायचं गाइस? तर याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज करायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं? पहिले y² ची टर्म +2y ला इकडे शिफ्ट करा, -2y -5 इकडे घ्या, +5 = 0. म्हणजे राईट साइडला कधी पण 0 पाहिजे म्हणून या सर्व टर्म्स इकडे शिफ्ट करून घेतल्या. प्लस ची टर्म मायनस झाली, मायनस ची टर्म प्लस झाली. सो y² - 2y + 5 = 0. सो टेल मी इज देयर व्हॅल्यू ऑफ a. y² चा कोएफिशिएंट किती येतं? 1. सो व्हॅल्यू ऑफ a इज 1, व्हॅल्यू ऑफ b इज -2 and value of c is 5. Okay guys, so this is the standard form of quadratic equation and we will get the values of a, b, c, or we have to find out the values of a, b, c. Getting definition पाहिली, जनरल फॉर्म पाहिला, a, b, c च्या व्हॅल्यूज कशा द्यायच्या आणि दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इक्वेशन रिड्यूसिंग टू क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे दिलेल्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये रिड्यूस करायचं, त्या फॉर्म मध्ये अरेंज करायचं, तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज करायचं. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे. सो गाइस आपला सेकंड पॉइंट आहे इक्वेशन रिड्युसिबल टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. मीन्स दॅट आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असणार आहे आणि त्या इक्वेशनला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं आहे और जनरल फॉर्म मध्ये मांडायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे, स्टँडर्ड फॉर्म काय आहे, तर तो आहे आपल्याकडे ax² + bx + c = 0. म्हणजे इक्वेशन कसं का असणार, त्याला तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये अरेंज करायचं? ax² + bx + c = 0 ह्या फॉर्म मध्ये अरेंज करायचं. आता बघायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. इन इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल and the maximum index of the variable is 2 is called as quadratic. General form is ax² + bx + c = 0. a, b, c are the real number, a is not equals to 0. Okay. So आता काय करायचं आपल्याला
ह्याचे एक एक्झाम्पल्स म्हणजे एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन्स कसे येऊ शकतात हे बघा. सो क्वेश्चन असा येतो, राईट द फॉलोइंग equations in the form ax square plus bx plus c is equals to 0, and then write the values of a, b, c. ओके, ह्या टाइप मध्ये आपल्याला क्वेश्चन येतो. राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax square plus bx plus c is equals to 0. सर्वात पहिले तर आपल्याला दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचे आणि नंतर abc च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. पहिले एक्झाम्पल बघा, 2y is equals to 10 minus y square असं दिलेलं आहे आपल्याला. ओके, मग आता आपण काय करणार गाइस, तर सर्वात पहिले आपण लिहिणार गिवन 2y is equals to 10 minus y square. मी 4-5 एक्झाम्पल घेतो याचे, तुम्हाला इक्वेशन रिड्यूस टू क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कसं करायचं. मग आपला स्टँडर्ड फॉर्म काय सांगतो, पहिले स्क्वेअरची टर्म, मग सिंगल टर्म, कॉन्स्टंट टर्म आणि राईट साइडला कधी पण 0. मग आपण पाहायचं की आपल्याला राईट साइडला 0 पाहिजे, म्हणजे ह्या टर्म्स इकडच्या साइडला शिफ्ट करून घ्यायच्या. मग मायनस वाय स्क्वेअर इकडे आला, हे झालं प्लस वाय स्क्वेअर. हे 2y जागच्या जागेच आहे, ते प्लस आहे, आणि प्लस 10 इकडे शिफ्ट केलं तर मायनस 10 इज इक्वल्स टू 0. माइनस वाय स्क्वेअर होतं प्लस वाय स्क्वेअर, हे प्लस 2y प्लस 10 इकडे आले होते मायनस 10 इज इक्वल्स टू 0. इज इक्वल्स टू च्या राईट साइडचं लेफ्ट साइडला घेतलं की त्याची साइन चेंज होतात, आणि लेफ्ट साइडचं राईट साइडला म्हणजे इज इक्वल्स टू च्या कोणत्या साइडला शिफ्ट केलं, एका साइडचं दुसऱ्या साइडला शिफ्ट केलं, इज इक्वल्स टू च्या दुसऱ्या साइडला शिफ्ट केलं तर साइन चेंज होतात. पण त्याच ठिकाणी आहे, म्हणजे त्याच ठिकाणी आहे, पण जागच्या जागी पलटी करायची तर त्याचे साइन चेंज होत नाही. मग आता हे 10y minus y square, मायनस वाय स्क्वेअर इकडे घेतलं प्लस वाय स्क्वेअर, प्लस 2y जागच्या जागी घेतलं, त्याला काय आपण पुढे शिफ्ट नाही केलं, आणि प्लस 10 इकडे घेतलं होते मायनस 10 इज इक्वल्स टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं, इथं करणार तुम्ही कंपेअरिंग विथ कोणासोबत कंपेअरिंग करायचं, स्टँडर्ड फॉर्म सोबत ay स्क्वेअर, y हा व्हेरिएबल आहे ना, म्हणून ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. सो कंपेअर केलं, इथे a ची व्हॅल्यू मिळते 1, दिसतंय इथं a ची व्हॅल्यू मिळते 1, b ची व्हॅल्यू मिळते 2 आणि c ची व्हॅल्यू मिळते मायनस 10. ओके, दुसरे एक्झाम्पल बघा आपल्याला कसं दिलेलं आहे. x minus 1 whole square is equals to 2x plus 3 असे एक्झाम्पल दिले, आणि आपल्याला सांगितलंय त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडा. पण हे x minus 1 whole square आहे, म्हणजे याला डायरेक्टली आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही, स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडता येत नाही. याला आपल्याला पहिले सिम्प्लिफाय करायचे बाय युजिंग बेसिक अल्जेब्रिक फॉर्म्युलेज. सो इज देयर गिवन, व्हाट इज गिवन, x minus 1 whole square is equals to 2x plus 3. इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा, a minus b whole square, a minus b whole square. फॉर्म्युला a minus b whole square, a square minus 2ab plus b square means that 1 square 1 is equals to 2x plus 3. So x square minus bx plus 1 plus 2x ला इकडे शिफ्ट करा, minus 2x plus 3 ला इकडे काय minus 3 is equals to 0. का घेतलं असं, आता कारण राईट साइडला आपल्याला 0 पाहिजे. मग पहिले x स्क्वेअर ची टर्म चेक करायची आहे. मग x च्या किती टर्म्स आहेत आपल्याकडे, तर मायनस 2x म्हणजे काय मिळते आपल्याला, मायनस 4x. 1 minus 3 minus 2 is equals to 0. x square x constant term is equals to 0 आलं. सो कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं ते कंपेअरिंग विथ करायचं, ax square plus bx plus c is equals to 0. Then we have to write the values of a is 1, b is minus 4 and c is minus 2. Getting guys? पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज केलं, ओके, नंतर a b c च्या व्हॅल्यूज लिहिल्या. Then write the values of a b c. Okay, take the screenshot. Next example you open. Screenshot घ्या. So आपण तिसरे एक्झाम्पल घेऊयात. x square plus 5x
is equals to minus in bracket 3 minus x. ओके, याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं आहे. we have to arrange this equation in a standard form and then write the values of a, b, c. So guys, is there given, what is given? X square plus 5x is equals to minus in bracket 3 minus x. So x square plus 5x minus into 3 minus into minus plus x. त्या मायनस न पूर्ण ब्रॅकेट ला आपण मल्टिप्लाय केलं. ह्या सर्व टर्म्स इकडे शिफ्ट करून घ्या. x square plus 5x plus x ला इकडे आणा minus x minus 3 ला इकडे आणा plus 3 is equals to 0. So x square 5x मध्ये x गेलं 4x plus 3 is equals to 0. So comparing with कोणासोबत comparing करायचं? ax square plus bx plus c is equals to 0 सोबत कंपेअर करायचं. त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू मिळते 1, b ची व्हॅल्यू मिळते 4 आणि c ची व्हॅल्यू मिळते 3. ओके, द नेक्स्ट फोर्थ वन पाहूयात आपण. So p in bracket 3 plus 6p is equals to minus 5. इक्वेशन काय सांगते आपल्याला? write the following equation in the form of ax square plus bx plus c is equals to 0. आपण त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज करतोय, नंतर abc च्या किमती काढतोय आपण. गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? p in bracket 3 plus 6p is equals to minus 5. p into 3 3p plus p into 6p 6p square is equals to minus 5. सो सर्वात पहिले p स्क्वेअर ची टर्म, मग 3p ची टर्म मायनस 5 ला इकडे शिफ्ट करा प्लस 5 इज इक्वल्स टू 0. p स्क्वेअर p कॉन्स्टंट टर्म इज इक्वल्स टू 0 झालं. सो कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करा. कंपेअरिंग विथ ap स्क्वेअर प्लस bp प्लस c इज इक्वल्स टू 0, कारण p हा व्हेरिएबल आहे. सो देयरफॉर a ची व्हॅल्यू 6, b ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 5 मिळाली. राइट आहे. आता फिफ्थ वन एग्जांपल पाहूयात आपण. ओके गाइस, सो फिफ्थ वन पाहूयात. आम्ही आपला सेकंड टॉपिक पण संपवतो. पहिले डेफिनेशन पाहिली ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, दुसरं इक्वेशन रिड्यूस टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट काय सांगते आपल्याला एग्जांपल, जस्ट अ मिनिट. थ्री m square is equals to 2m square minus 9. Okay, so is there given, what is given guys? 3m square is equals to 2m square minus 9, right? So then what's happened guys? So इकडच्या साइडला राइट साइडला आपल्याला 0 पाहिजे. या सर्व टर्म इकडे शिफ्ट करून घ्या. काय करणार आपण? 3m square minus 2m square minus 9 तर plus 9 is equals to 0. सर्व टर्म इकडे शिफ्ट केल्या. मग 3m square मध्ये 2m square गेलं, फक्त m square राहिलं, plus 9 is equals to 0. सो m square आहे. आता मला सांगा, स्टँडर्ड फॉर्म सांगतो ax square plus bx plus c is equals to 0. म्हणजे स्क्वेअर ची टर्म, मग विदाउट स्क्वेअर, मग कॉन्स्टंट टर्म. पण इथे m square आहे, नंतर m ची टर्म पाहिजे, म्हणजे ती टर्म इथे मिसिंग आहे. मग जी टर्म मिसिंग आहे त्या टर्मला 0 इनटू दॅट टर्म लिहायचं. म्हणजे m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल्स टू 0. सो कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म सोबत आले, कंपेअरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके, सो व्हॅल्यू ऑफ a इज 1, व्हॅल्यू ऑफ b इज 0 and व्हॅल्यू ऑफ c इज 9. जी टर्म मिसिंग आहे त्या टर्मला 0 इनटू दॅट टर्म लिहून काढायचं. पहिले डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, सेकंड इक्वेशन रिड्यूस टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण हे एक्झाम्पल्स पाहिले. दिलेल्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज केलं आणि एबीसी च्या व्हॅल्यूज आपण लिहून काढल्या. त्यांनी सांगितलं तर लिहायच्या एबीसी च्या व्हॅल्यू, नाही सांगितलं तर बळजबरीने लिहायच्या नाही. ओके, घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा. So guys,
आपण आपला तिसरा टॉपिक बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला, मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढायचे आपल्याकडे काही मेथड्स आहेत. मग आपल्याला कोणती मेथड यूज करायची आहे? बरं, किती मेथड्स आहेत हे महत्त्वाचं आहे, कोणती यूज करायची नंतरचा प्रश्न राहिला. तर मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढण्याच्या आपल्याकडे 3 मेथड्स आहेत. सो मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढायचे आपल्याकडे 3 मेथड्स आहेत. कोणकोणत्या मेथड्स आहेत? तर सर्वात पहिली मेथड आहे आपली फॅक्टरायझेशन मेथड. ओके, याला आपण म्हणतो अवयव पद्धत मराठीमध्ये. दुसरी आपली कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. फॅक्टरायझेशन मेथड अवयव पद्धत, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पूर्ण वर्ग पद्धत. आणि तिसरी मेथड आहे आपली फॉर्म्युला मेथड. ओके, मोस्ट ऑफ द टाइम या 3 मेथड्स पैकी आपल्याला एक्झामला पहिली आणि तिसरी मेथड जास्तीत जास्त विचारले जाते. फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, फॉर्म्युला मेथड. तुम्ही म्हणणार सर एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येतो? क्वेश्चन सरळ येतो, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. तर फॅक्टरायझेशन यूज करायची. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड, वी हॅव टू यूज ओनली फॉर्म्युला मेथड. Then using completing square method, we have to use completing square method. जी मेथड सांगितली ती यूज करायची. पण जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तुम्हाला सॉल्व, SOLVE, सॉल्व x² + 7x + 12 = 0, क्वेश्चन असा आला फक्त = 0. मग इथं तर फक्त म्हणलंय मी सॉल्व म्हणतोय. आता हे सॉल्व म्हणाले, पण कोणत्या मेथडने सॉल्व करा हे मेन्शन केलंय का? ऑफकोर्सली नाही केलेलं आहे. मग इथं कोणत्या मेथडनं सॉल्व करायचे आपल्याला मेन्शनच नाही केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ह्या 3 मेथड पैकी जी मेथड चांगल्या प्रकारे सॉल्व होते किंवा जमते त्या मेथडनं तुम्ही सॉल्व करायचं. का? यांनी मेन्शनच नाही केलं ना कोणत्या मेथडनं सॉल्व करायचं. मग तुम्हाला जी मेथड येईल ती मेथड यूज करून सॉल्व करून टाकायचं. ओके, तर बरं लक्ष द्या. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला 2च मेथड जास्त यूज मध्ये, फॅक्टरायझेशन मेथड आणि फॉर्म्युला मेथड. तर काही सर्वात पहिले आपण पाहूया फॉर्म्युला मेथड, नंतर आपण पाहूया फॅक्टरायझेशन मेथड. कारण फॉर्म्युला मेथडचा एकच फॉर्म्युला तो तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातो. फॅक्टरायझेशनचे थोडे कंडिशन्स आहेत, त्या लक्षात यायला थोडा वेळ लागतो. ओके, तर मेथड्स ऑफ सॉल्विंग ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, पहिली फॅक्टरायझेशन, दुसरी कंप्लीटिंग स्क्वेअर, तिसरी फॉर्म्युला मेथड, हे आपण पाहतोय. बरं, तुम्हाला एकदा MCQ विचारला जातो किंवा मग तुम्हाला ट्रू फॉल्स मध्ये विचारलं जातंय. काय विचारलं जातंय? any quadratic equation it has only two roots. जर समजा त्यांनी क्वेश्चन विचारला आहे एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन इट हॅज ओनली 2 रूट्स. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2च रूट्स असतात का? तर ऑफकोर्सली कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला फक्त आणि फक्त 2च रूट्स असतात. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे. पण जर क्वेश्चन असा विचारला in any quadratic equation it has only 2 real roots. रिअल रूट्स सांगितले. म्हणजे येणारे जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते फक्त आणि फक्त रिअलच असतात. नाही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे येणारे जे 2 रूट्स असतात ते रिअलही असू शकतात, रॅशनलही असू शकतात, इरॅशनलही असू शकतात. ठीक आहे, त्यामुळं एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन इट हॅज ओनली 2 रूट्स. ओके, दिस इज द ट्रू स्टेटमेंट. बट इन एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन इट हॅज ओनली 2 रियल रूट्स. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. ओके गाइस, तर चला मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण मेथड्स बघतोय. तर आपण डिस्कस करणार आहोत फॉर्म्युला मेथड. तर लक्ष द्यायचंय, आपल्याला फॉर्म्युला मेथड काय सांगणार आहे आणि कसं सॉल्व करायचं आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून घेत राहायचं तुम्ही. आपण डिस्कस करणार आहोत फॉर्म्युला मेथड. ओके, बरं, फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्र पद्धत. फॉर्म्युला मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करायचा. आपण कसं करणार? फॉर्म्युला मेथडने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आपण कसं सॉल्व करणार? ओके,
तर सर्वात पहिले स्टेप्स काय सांगतात, तर दिलेल्या इक्वेशनला सर्वात पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज करा. ax² + bx + c = 0. सर्वात पहिले दिलेल्या इक्वेशनला फॉर्म्युला मेथडने तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचे. तर सर्वात पहिले दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज करा. ax² + bx + c = 0. दुसरी स्टेप कंपेअरिंग करून a b आणि c च्या व्हॅल्यूज लिहून काढा. सर्वात पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडलं, नंतर कंपेअरिंग करून abc च्या व्हॅल्यूज लिहिल्या. तिसऱ्या स्टेपला तुम्हाला यूज करायचा आहे फॉर्म्युला x बाय युजिंग फॉर्म्युला. तिसऱ्या स्टेपला डायरेक्टली करायचं बाय युजिंग फॉर्म्युला. which formula we have to use is there, which formula? so हे इक्वेशन मध्ये x हा व्हेरिएबल आहे, त्यासाठी फॉर्म्युला यूज करणार x b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन अरेंज करा, मग abc च्या व्हॅल्यूज लिहा. त्यानंतर बाय युजिंग फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला x -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. काही जण फक्त असं करतात -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. हे 2a फक्त रूट ऑफ b² - 4ac च्या डिवाइडेड मध्ये नाहीये, हा पूर्ण याच्या डिवाइडेड मध्ये. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही जर समजा इतकंच लिहिलं असं लिहिलं तर हा फॉर्म्युला रॉंग झाला, तुमचे पूर्ण मार्क्स गेले समजायचे. ओके, ठीक आहे. सो फॉर्म्युला मेथडचा हा फॉर्म्युला झाला. पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये, मग एबीसी ची किंमत, नंतर बाय युजिंग फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला x -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. एबीसी च्या ज्या किमती असतील त्याच्यात पुट करायच्या आणि आपल्याला दिलेले रूट्स फाइंड आउट करायचे. ओके, ह्या 3 स्टेप्स आहेत, नोट डाउन करून घ्या, स्क्रीनशॉट घ्यायचा. क्वेश्चन पाहूयात आपण. आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जातो, सॉल्व द इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. सो सॉल्व द इक्वेशन युजिंग फॉर्म्युला म्हणजे दिलेले इक्वेशन हे फॉर्म्युला मेथडने सॉल्व करा. आता कसं करणार हे पाहून घ्या. एक एक्झाम्पल पाहूयात आपण. पहिले एक्झाम्पल x² + 6x + 5 = 0. आता सर्वात पहिली कंडिशन फॉर्म्युला मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं आहे. ही पहिली कंडिशन आहे तुमची, बरोबर आहे. ओके गाइस, तर लक्ष द्या थोडं. गिवन what is given guys, x² + 6x + 5 = 0. तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, त्याचं उत्तर आहे. x² आहे, x आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, 0 आहे. सो डायरेक्टली सेकंड स्टेप कंपेअरिंग विथ कुणासोबत कंपेअरिंग करायचं, ax² + bx + c = 0 सोबत कंपेअर करायचं. कंपेअरिंग केलं तर x² चा कोएफिशिएंट आहे, इथे x² चा कोएफिशिएंट 1 आहे, b ची व्हॅल्यू 6 आहे आणि c ची व्हॅल्यू आहे 5. पहिली स्टेप स्टँडर्ड फॉर्म, दुसरी स्टेप abc च्या व्हॅल्यूज. तिसऱ्या स्टेपला लिहायचं बाय युजिंग formula. So guys, which formula we have to apply there? So is there x is the only variable, so we have to use x - b plus minus root of b² - 4ac upon 2a. So minus as it is, value of b is 6 plus minus root of b² means that 6² minus 4 into value of a 1 into value of c 5 whole divided by 2 into value of a is 1. Right guys? Then this minus 6 as it is plus minus root of 6² is 36 minus 4 1s are 4 4 5s are 20 whole divided by 2 1s are 2 minus 6 plus minus root of 36 मधनं 20 गेले 16 by 2 minus 6 plus minus 16 चा स्क्वेअर रूट 4 by 2 x is equals to. आता काय करायचं,
हे पूर्ण इक्वेशन एकदा पॉझिटिव्ह मध्ये असताना हे पूर्ण इक्वेशन एकदा निगेटिव्ह मध्ये असताना म्हणजे कसं अरेंज करणार आपण x is equals to -6 plus 4 divided by 2 एकदा plus 4 असताना एकदा x is equals to -6 minus 4 divided by 2 so -6 plus 4 means that -2 by 2 आता हे नाही आलं की समजायचं आपल्याला काहीच नाही आलं आता बेरीज वजाबाकी नाही म्हणजे होत नाही एकदा पॉझिटिव्ह 4 असताना एकदा निगेटिव्ह 4 -6 -4 -10 by 2 2 1s 2 5s means that x is equals to -1 or x is equals to -5 so therefore x is equals to -1 comma -5 okay are the इधर mention असं लिहायचं are the roots of the given equation are the roots of the given equation हे quadratic equation चे roots आहेत परत एकदा रिपीट करतोय दिलेले गिवन इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर अरेंज केलं असतं कंपेअरिंग केलं स्टँडर्ड फॉर्म सोबत एबीसी च्या व्हॅल्यूज फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला x is equals to -b plus minus root of b square minus 4ac upon 2a minus value of b is 6 plus minus root of b ची value 6 square minus 4 into value of a is 1 into c ची value 5 divided by 2 into a ची value 1 minus 6 plus minus root of 6 square 36 4 1s are 4 4 5s are 20 by 2 1s are 2 minus 6 plus minus root of 36 minus 20 16 by 2 minus 6 plus minus 16 to square root 4 by 2 so एकदा plus 4 असताना एकदा minus 4 minus 6 plus 4 minus 2 by 2 or x is equals to minus 10 by 2 2 1s are 2 5s are minus 1 minus 5 so x is equals to minus 1 comma minus 5 are the roots of the given equation okay guys so please take the screenshot घ्या त्याचा स्क्रीनशॉट घ्या चला सेकंड एक्झाम्पल पाहूयात आपण याचे बघा आपली फॉर्म्युला मेथड संपून जाते फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला लक्षात आला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं अरेंज करायचं हे आम्हाला लक्षात आलेलं आहे ठीक आहे आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया x square plus 10x plus 2 is equals to 0 थोडे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा गाइस आपण दोन व्हिडिओज बनवणार आहोत याच्यामध्ये आपण तीन टॉपिक्स पाहिले सर्वात पहिला काय टॉपिक पाहिला आपण डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रिड्यूस टू क्वाड्रॅटिक फॉर्म आणि तिसरा पॉइंट बघतोय आपण मेथड्स फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड्स त्यापैकी आपण पहिली मेथड पाहिली फॉर्म्युला मेथड नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेचर ऑफ रूट्स त्याच्यानंतर तुमचं फॅक्टरायझेशनची एक मेथड आणि नंतर एक मेथड जी आहे आपली ती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं कसं करायचं आणि रूट्स आणि कोएफिशियंटचं रिलेशन हे समजा एक अर्धा एक तासाचा प्रत्येक व्हिडिओ होतो पूर्ण टॉपिक आपले संपून जातात थोडं कॉन्सन्ट्रेट करा गिवन मध्ये काय दिले गाइस आपल्याला x square plus 10x plus 2 is equals to 0 सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे ते कंपेअरिंग विथ पुन्हा सोबत कंपेअरिंग करायचं ax square plus bx plus c is equals to 0 सोबत कंपेअरिंग करा जर कंपेअरिंग केलं a ची व्हॅल्यू 1 मिळाली b ची व्हॅल्यू 10 मिळाली आणि c ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2 राइट आहे जर प्रॉब्लेम मध्ये x हा व्हेरिएबल आहे बाय यूजिंग फॉर्म्युला which formula guys so x is equals to -b plus minus root of b square minus 4ac upon 2a so minus as it is value of b is 10 plus minus root of b square means that 10 square minus 4 into a 1 into value of c is 2 whole divided by 2 into value of a is 1 right next is what
minus 10 plus minus root of 10 square is 100 minus 4 1s are 4, 4 2s are 8 whole divided by 2 1s are 2 minus 10 plus minus root of 92 whole divided by 2 minus 10 plus minus root of हे 92 ची फोड करता येते का आपल्याला 92 ची फोड केली की त्यापैकी एक नंबर हा कशा ना कशाचा स्क्वेअर पाहिजे मग 92 ची फोड करता येते का तर आपल्याला 92 ची काय फोड करता येते तर आपल्याला 92 ची फोड करता येते 23 गुणिले 4 23 चोक 92 बरं 23 हा कशाचा स्क्वेअर नाहीये पण 4 आहे ना होल डिवाइडेड बाय 2 जर फोड होत नसेल तर अडचण नाही पण होत असेल तर करायचं -10 प्लस मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2 रूट ऑफ 23 त्याचं निघत नाही त्या ब्रॅकेट मध्ये डिवाइडेड मध्ये 2 प्लस मायनस ह्या साइडला प्लस मायनस त्या साइडला कॉमन काय निघते कॉमन निघणं म्हणजे ह्या दोन्हीला आपण कशाने भाग जातो तर ह्याला 2 ने भाग जातो ह्याला 2 ने भाग जातो म्हणजे 2 कॉमन काढायचे 2 5 -5 प्लस मायनस 2 कॉमन काढले तर रूट ऑफ 23 होल डिवाइडेड बाय 2 2 to get cancel okay guys right so therefore we have to write x is equals to -5 plus minus root of 23 कॉमन निघाल्याच्या नंतरच कॅन्सल करायचं त्या अगोदर कॅन्सल करायचं नाही ओके सो झाले आपल्याला दोन इक्वेशन्स तर मिळाले तर x is equals to एकदा प्लस असताना एकदा मायनस असताना -5 plus root of 23 or x is equals to -5 minus root of 23 so x is equals to -5 plus root of 23 comma -5 minus root of 23 are the roots of the given equation are the roots of the given equation guys please take the screenshot take the screenshot guys guys मी फॉर्म्युला मेथडचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क साठी देतोय ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत x square minus 3x minus 2 is equals to 0 3m square plus 2m minus 7 is equals to 0 5m square minus 4m minus 2 is equals to 0 5x square plus 13x plus 8 is equals to 0 y square plus 1 by 8 y is equals to 2 सो हे 5 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत गाईज ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सॉल्व करा कोणी तुमचे मित्र असेल त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायचा असेल तर करा ह्याच्यानंतरचे जे 3 टॉपिक्स आहेत त्याच्यावरचा नेक्स्ट व्हिडिओ आपण तयार करणार आहोत तर प्लीज हा पूर्ण पहा आणि नंतरचा पहा दोन पूर्ण 40 मिनिटाच्या 2 लेक्चरमध्ये ओव्हरऑल आपला पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पूर्ण टॉपिक संपून जातो ठीक आहे 20 मार्काचा पूर्ण टॉपिक आपला संपून जातो फक्त फुल कॉन्सन्ट्रेट करून पाहायचं आपण नेक्स्ट व्हिडिओ पण अपलोड करणार आहोत तोही चांगल्या प्रकारे पहा थँक्यू